हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. ऋतुपूजा ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाओ. तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलं की आम्ही फ्रीजसाठी कंटेनर मागवले होते. तर खूप ताईंना आवडले पण आणि त्यांनी भरपूर साऱ्या ताईंनी लिंक पण मागवली. तर लिंक पण पूजा देईलच लवकर तुम्हाला. तर आणि किचनची पण साफसफाई झाली होती. सर्व कंटेनर्स वगैरे लावून झाले होते फ्रीजमध्ये पण. आणि बाकीचं पण आमचं घरातलं पण आवरून झालेलं होतं. तर चला आज सकाळी सकाळी ना मिस्टर आणि गणेश भाऊंना मस्त डाळबाटी खायची होती. तर इकडे आम्ही डाळबाटी करायला घेतली होती. आणि ही रेसिपी ना मला आमच्या मावशी म्हणजे जळगाववाल्या मावशी आल्या होत्या ना, तर त्यांनी सांगितलेली होती. तर इथे ना गव्हाचं पीठ असं थोडंसं जाडसर दळून घेतलेलं होतं. त्यात थोडंसं मक्याचं पीठ टाकलं आणि ही जी पावडर केलेली तर ती धणे आणि जिऱ्याची पावडर केलेली होती. आणि त्यात ओवा पण टाकलेल्या होत्या. म्हणजे आपला वास येण्यासाठी ओवा टाकल्यामुळे त्याची टेस्ट पण खूप छान लागते. त्यानंतर मग चवीनुसार मीठ टाकलं आणि सर्व एकत्र छान मिक्स करून घेतलं. मिक्स करून घ्यायचं कारण मग प्रत्येक वस्तू छान मिक्स झाली पाहिजे. आणि त्यानंतर थोडंसं खाण्याचा सोडा खारा टाकला. तर खाण्याचा सोडा खारा टाकून झाल्यानंतर 2 चमचे तेल टाकलं. तेल टाकल्यामुळे आपली बाटी ना खूप छान लागते आणि खुसखुशीत पण होते. तर सर्व झाल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं. आणि मी तुम्हाला पुढे सांगते म्हणजे पाणी टाकायच्या आधी ना त्यात हळद पण टाकायची. मी हळद विसरली होते टाकायचं. त्यानंतर मग मी हळदही टाकून घेतली कारण हळद टाकल्यामुळे कलर पण छान येतो बाटीला. आणि त्यात थोडीशी बडीशेप पण दळून टाकायची. तर काही ठिकाणी त्याला डाळबट्टी पण म्हणतात आणि ही जळगावची स्पेशल रेसिपी आहे. तर लग्न वगैरे असेल तर त्यावेळेस ही स्पेशल रेसिपी केली जाते. तर तुम्ही इथे बघताय आपण जसं गव्हाचं पीठ मळतो पोळ्या करण्यासाठी चपात्या करण्यासाठी, तर त्याच पद्धतीने पीठ मळून घेतलं होतं. खूप कडक पण नाही आणि खूप नरम पण नाही. तर पीठ मळून झाल्यानंतर मी ज्या प्रकारे असे मोठे मोठे गोळे केले होते त्या प्रकारे करायचे आपल्याला. आणि एकीकडे डाळबाटीची तयारी चालू होती आणि एकीकडे पूजाला पालकची भाजी पण टाकलेली होती तिने. पालकची भाजी आणि पोळी म्हणजे डाळबाटी पण ती खाणार होती पण मग पालकची भाजी आणि पोळ्या पण करून घेतलेल्या होत्या. आणि तुम्ही बघताय जे जे मोठे गोळे लाटलेले होते त्याची मी अशी जाडसर चपाती लाटून घेतली. आणि चपाती लाटल्यानंतर त्याला पूर्ण चारही बाजूने तेल लावून घ्यायचं आणि गोलाकार ती वळून घ्यायची ज्या प्रकारे मी तुम्हाला दाखवते त्याच प्रकारे. आणि त्यानंतर तिचे 3 भाग करायचे म्हणजे ज्यानुसार आपली पोळी मोठी छोटी असेल त्यानुसार त्याचे भाग करायचे. आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ते दाबून घ्यायचे. तर तुम्हाला मी जशी कृती दाखवते आणि तुम्हाला पण म्हणजे मी पण ही रेसिपी पहिल्यांदाच केली होती. त्यामुळे मावशी जसं सांगतील त्याच पद्धतीने मी पण केलेली होती. तर तुम्ही इथे बघू शकता मी कशी केलेली होती ते. तर अशा पद्धतीने केल्यानंतर म्हणजे बट्टी शिजल्यानंतर पण कापल्यावरती आतून तिच्या लेयर्स दिसतात. तर अशा पद्धतीने मी सर्व बट्ट्या करून घेतल्या. आणि गॅसवर मोठा पातेल्यात पाणी उकळायला ठेवलेलं होतं. तर आता आपण ज्या बट्ट्या बनवून घेतलेल्या होत्या तर त्या पाण्यात शिजवायच्या होत्या आपल्याला. तर मी बट्टी करायच्या आधीच गॅसवर 10 ते 15 मिनटं पाणी उकळायला ठेवलेलं होतं. आणि तुम्ही बघू शकता खूप मोठं पातेलं ठेवलेलं होतं मी कारण त्या बट्ट्या शिजल्यानंतर थोड्या फुगतात. आणि त्यानंतर बट्ट्या टाकल्यानंतर त्यावर झाकण ठेवून द्यायचं 15 ते 20 मिनटं. आणि म्हणजे 5-5 मिनटाला ते थोडं हलवतही राहायचं. तर तुम्ही बघू शकता बट्ट्या शिजल्यानंतर वरती फुगून येतात. आणि मग त्या मी काढून घेतल्या 15-20 मिनटानंतर. त्या छान अशा शिजलेल्या होत्या. त्यानंतर त्या भाजीसोबत नाही डाळबट्टीसोबत आपल्याला वांग्याची भाजी पण करायची होती. आणि वांग्याची भाजी आपल्याला वेगळ्या पद्धतीने करायची होती. तर मी ना कुकरमध्येच करणार होती. आधी मोहरी आणि जिऱ्याची फोडणी दिली. त्यानंतर मग हळद टाकली आणि कोथिंबीर आलं लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट बनवली आणि ती पण फोडणीला टाकली. आणि वांगे मी कापून घेतलेले होते. तर बारीकच वांग्याच्या फोडी तयार करून घ्यायच्या होत्या. तर त्या पद्धतीने मी वांगे पण कापून घेतले. आणि जास्त काही पाणी टाकायचं नव्हतं त्यात. जेवढं आपण मिक्सरमध्ये वाटण करतो ते फक्त धुवून परत तेवढंच पाणी त्याच्यात टाकायचं होतं. तर मस्त वांगे पण स्वच्छ धुवून घेतले कापून मी. आणि वांगे तर खूप छान आणले होते मिस्टरांनी.
तर सर्व झाल्यानंतर कुकरमध्ये वांगे टाकले आणि 5 ते 10 मिनटं त्याला पण वाफेवर शिजू दिलं. आणि जेवढं पाणी मी मिक्सरमध्ये घेतलेलं होतं तर तेवढंच पाणी मी फक्त कुकरमध्ये टाकलं, कारण आपल्याला ती भाजी अशी घोटून करायची होती, जास्त पातळ पण नव्हती करायची. तर अशा पद्धतीने वांग्याची भाजी तुम्ही करून बघा, मला तर खूप जास्त आवडली आणि मी ही पहिल्यांदाच ट्राय केलेली होती. त्यानंतर ज्या शिजवलेल्या बट्ट्या होत्या तर त्या कापून घ्यायच्या मधोमध, तर त्याचे 4 भाग करायचे आणि छान अशा क्रिस्पी अशा तळून घेतल्या. तर नक्की तुम्ही ही ट्राय करा. आणि त्याचसोबत आपलं वरण पण केलेलं होतं. तर खूप छान रेसिपी झाली होती, सर्वांना खूप आवडली. तर तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. तर खाली जेवण वगैरे झालं आमचं आणि किचन तर आवरलेलंच होतं. त्यानंतर हॉल वगैरे पण आवरून झालेला होता. काल मम्मी आणि मी हॉल पण आवरून घेतला. त्यानंतर मग आता राहिले होते ते फक्त माझं आणि पूजाचं बेडरूम. तर म्हटलं खालचं सर्व आवरल्यानंतर निवांत आपण बेडरूम पण आवरून घेऊ. तर जेवण वगैरे झाले आणि मग मी बेडरूम आवरायला घेतला. तर बेडरूममध्ये सर्वात आधी तर मी सर्व वस्तू म्हणजे बेडरूमच्या बाहेर नेल्या आणि संपूर्ण आमचा बेडरूम रिकामा केला होता. कारण बेडरूममध्ये वस्तू नसल्यानंतर आपल्याला एकदम म्हणजे छान बेडरूम आवरता येतो. म्हणजे इकडची वस्तू तिकडं करायची नाही किंवा तिकडची वस्तू इकडं करायची नाही, आधीच सर्व रिकामं करून घ्यायचं म्हणजे टेन्शन नसतं. तर मी म्हणजे शोकेशवर जेवढं काही सामान होतं, फ्रेम्स वगैरे, तर त्याही काढून घेतल्या. आणि ज्या भिंतीला राधाकृष्णाच्या फ्रेम लावलेल्या होत्या तर त्या पण काढून घेतल्या. आणि त्यानंतर मग आमच्याकडे मोठा ना झाडू आहे, कारण इतका हात लांबवर पुरत नाही. त्यानंतर स्टूल घेऊन सर्व झाडूने जे जाळं आलेलं असतं तर ते काढून घेतलं. आणि फ्रेम लावल्यामुळे तुम्ही बघताय की त्या भिंतीला ना असा काळा डाग पडलेला होता, तर तो पण घासून घेतला व्यवस्थित मी ब्रशनेच. आणि आपल्या खिडकीच्या तुम्हाला माहिती की आमचं घर एक्झॅक्ट आपल्या हायवेच्या बाजूलाच आहे, त्यामुळे म्हणजे कंटिन्यू धूळ येतच असते. आणि तसं तर आपण रोजच साफसफाई करत असतो, पण मग डीप क्लिनिंग आपण 1-2 महिन्यातून करतो. तर आता सर्वच घर आवरायचं होतं, त्यामुळं मग खालचं आवरून झालं. म्हटलं मग आता बेडरूमही आवरून घेऊ. तर जे जाळे आलेले असतात बारीक बारीक ते आपल्याला इतके दिसत नाही, पण मग ते मोठ्या लांब झाडूने मी कानाकोपऱ्यातले काढून घेतले. त्यानंतर मग फॅनही स्वच्छ करून घेतला. आणि तुम्ही बघताय की फॅन पण मी त्या मोठ्या लांब झाडूनेच स्वच्छ केला. आणि असं लांब झाडू असल्यानंतर ना आपल्याला बरं पडतं, म्हणजे घरात कोणी असो किंवा नसो आपण म्हणजे स्वच्छता करू शकतो आपल्या बेडरूमची. कोणाची इतकी गरज पडत नाही आपल्याला. आणि काल एका ताईंची कमेंट होती की तुम्ही खूप जुने विचार ठेवतात, थोडं स्वतःकडे पण लक्ष द्यायचं. पण काय ना ताई की म्हणजे पूर्वापार त्या परंपरा चालत आलेल्या आहे आमच्याकडे की 10वं 13वं झाल्यानंतर घर आवरायला लागतं आणि अचानक आपण ते बदलू नाही शकत. म्हणजे बदलायचा पण विषय असं नाही आहे, पण आमच्याकडे असं केलं जातं की सुतक काढावंच लागतं. त्यामुळं आणि आम्हीच नाही तर प्रत्येकजण म्हणजे आमच्या घरात कोणालाही सुतक पडलं तर त्यांच्याकडे पण हीच परंपरा आहे. तर तीच परंपरा आम्ही पण फॉलो करतो. आणि जुन्या परंपरा जरी असल्या पण त्या आम्हाला फॉलो करायला काहीच प्रॉब्लेम नाही, कारण आपणच ते जर म्हणजे फॉलो नाही केलं तर आपली पुढची पिढी पण त्यांना पण काही कळणार नाही. आणि इतकं पण काही नसतं, आपण असं पण आपल्या घराची स्वच्छता करतच असतो. तर काल भरपूर त्यांच्या कमेंट होत्या की पूजा तू काम करू नको किंवा म्हणजे तू काळजी घे किंवा काय. आणि असं पण नाही की आम्ही दिवसभर काम करतो किंवा काय, पण मग आणि तुम्ही बघितलं पण असेल की आम्ही म्हणजे किचनची भांडी वगैरे घासायला आमच्यासोबत 2 ताईंना म्हणजे एक ताई त्यांची मुलगी होती तर त्या पण आलेल्या होत्या भांडे घासायला. तर सर्व भांडे वगैरे त्यांनी घासून दिले, आम्ही फक्त त्यांच्याकडे काढून दिले. आणि स्वयंपाक वगैरे तर आपल्याला करावंच लागतं, त्याचा तर काही विषय नाही. पण मग आपलं घर आहे त्यामुळं आपल्याला तर तेवढं तर करणं आहेच. आणि आपल्याला कायम थोडीच आवरायचं असतं. असं आपण 6 महिन्यातून काही सणवार असेल तर आपण आवरतच असतो. आणि आता असं पण नवीन वर्ष लागलेलं होतं, त्यामुळं मग असं पण घर तर आवरायचंच होतं आम्हाला. पण त्यात सुतकही पडलं, त्यामुळं मग ते पण एक कारण झालं घर आवरण्यासाठी. आणि असं काही नसतं की घर आवरण्यासाठी कारणच हवं. आणि खूप ताई म्हटल्या की बाळ अजून लहान आहे, तू हे करू नको, तू ते करू नको. ते पण बरोबर आहे,
पण मग आम्ही सर्वजण म्हणजे सर्वजण मिळूनच काम केलं. असं नाही की कोणा एकट्यावरच भार आला होता कामाचा किंवा एकानेच काम केलं असं पण काही नव्हतं. तर तुम्हाला पण व्हिडिओमधून दिसलं असेल की सर्वच जण काम करत होते. इवन आमच्या सासूबाईंनी पण आम्हाला खूप जास्त हेल्प केली. तर चला असो. मला फक्त डाऊट क्लिअर करायचा होता काही ताईंचा, की काही ताईंना वाटत असेल की आत्ताच तुम्ही नाही का एवढं काम करताय असं तसं. तर ठीक आहे, तुम्ही काही जण काळजीपोटीच बोलतात, पण मग मी फक्त तुम्हाला क्लिअर केलं. तर असो, तुमच्याशी बोलता बोलता बघा माझं पूर्ण बेडरूम पण आवरून झालेला होता आणि मी फ्रेम्स वगैरे लावायच्या बाकी होत्या, तर मी त्या तशाच ठेवल्या आणि स्वच्छ कपड्याने मस्त फरशी वगैरे पुसून घेतली. आणि बेडवर तर अजून चादर टाकायची बाकी होती, म्हटलं नंतर टाकू. तर फरशी वगैरे पुसून झाली आणि आता इकडे पूजा हा दुसऱ्या दिवशी तिने तिचं बेडरूम आवरायला काढला, कारण त्या दिवशी बाळ थोडंसं म्हणजे रडत होतं, तर ती बाळाकडे लक्ष देत होती खाली. तर मग तिने दुसऱ्या दिवशी बेडरूम आवरला. माझं बेडरूम आवरून झाल्याच्या नंतर तर सकाळीच तिने बेडरूम आवरायला काढला होता. तर मम्मी पण त्यावेळेस घरी होत्या, म्हणजे सकाळी त्या दुकानावर जात नाही, त्यामुळं मग त्या पण घरी होत्या. तर मग त्या पण तिला मदत करू लागत होत्या, कारण मग बाळ झोपलेलं होतं. तर त्या बोलल्या की बाळ उठायच्या आधी आपण सर्व आवरून घेऊ, आणि ते बाळ मस्त सकाळी झोप काढतं आमचं, त्यामुळं मग काही टेन्शन नाही. आणि बाळ असल्यामुळे घरातलं तर आवरायलाच लागतं, कारण कानाकोपऱ्यात धूळ असते आणि बाळाला इन्फेक्शन होतं. त्यामुळं मग ज्यावेळेस पूजा आलेली होती त्यावेळेस पण रूम आवरलेलाच होता. पण मग आता आपण म्हणतो ना की पूर्ण एकदा थोडंफार जाळं वगैरे आलेलं असेल तर ते त्यांनी काढून घेतलं. तर इकडे मम्मी पण तिला मदत करत होत्या थोडी. तर त्यांनी पण जाळं काढायला मदत केली. आणि जे आमच्याकडे व्हॅक्यूम क्लीनर आहे तर त्याचा आम्हाला खूप जास्त वापर होतो. तर त्याच्याने ना बारीक ठिकाणची धूळ पण आपल्याकडनं निघून जाते. म्हणजे काय की ज्या कानाकोपऱ्यात आपला हात पोहोचत नाही किंवा ज्या कोपऱ्यात आपण झाडू पण मारू शकत नाही, अशा कोपऱ्यांमधली पण घाण व्हॅक्यूम क्लीनरने निघून जाते. आणि तुम्ही इकडे बघताय की आमच्या मम्मींना व्हॅक्यूम क्लीनरने साफसफाई करायला खूप आवडते. म्हणजे आमच्यापेक्षा जास्त त्यांना ते मशीन यूज करायला खूप आवडतं. तर ते ना प्रत्येक वेळेस त्याच्यानेच साफसफाई करतात. तर हे मशीन आम्हाला पूजाच्या मम्मीने म्हणजे सुवर्णाताईकडून आणलं होतं आम्ही. तर मागच्या वेळेस पण तिच्याकडनंच घेतलेलं होतं. तर त्या मशीनचा आम्हाला खूप जास्त उपयोग झाला. वरची सर्व भिंतींची कानाकोपऱ्यातली धूळ झटकून झाल्यानंतर पूजाने म्हणजे आपल्या झाडूने पण सर्व धूळ वगैरे काढून घेतली. आणि जी धूळ खाली पडलेली होती तर ती धूळ मम्मीने व्हॅक्यूम क्लीनरच्या सहाय्याने भरून घेतली. तर त्यामुळे ना झाडू वगैरे इतका आपल्याला मारावा लागत नाही आणि बेड खाली ना झाडू जात नाही. तर त्यामुळे इकडे व्हॅक्यूम क्लीनरनेच मम्मीने सर्व धूळ वगैरे गोळा केली. आणि यामध्ये 2 सिस्टीम आहे. आपण म्हणजे हवा मारू पण शकतो आणि धूळ खेचू पण शकतो. आणि हवा मारल्यामुळे काय होतं ना की जी म्हणजे बारीक कानाकोपऱ्यात अडकलेली धूळ असते ना तर ती पण बाहेर निघते. आणि त्यानंतर मग दुसऱ्या साईडने आपण ती धूळ खेचून पण घेऊ शकतो. तर खालचं सर्व आवरून झालं. तर आणि त्यानंतर मग पूजाने फॅनही स्वच्छ करून घेतला, कारण काय होतं कंटिन्यू खिडकी वगैरे जर कधी उघडी राहिली तर बारीक धुळीचे कण येतात आणि ते फॅनवर जमा होत असतात. तसं तर 15-20 दिवसातून एकदा आपल्याला फॅन स्वच्छ पुसावाच लागतो, कारण नाही तर तो मग काळा दिसतो आणि फॅन पण व्हाईट होता. त्यामुळं तुम्ही बघताय तो पण स्वच्छ कपड्याने मस्त पुसून घेतला. आणि आम्ही जे काल तुम्ही बघितलं कंटेनरसोबत जे बिकोचं आपले यूजफुल ते आपले रुमाल्स मागवलेले होते, तो पूर्ण रोल, तर त्यातलाच कपडा होता आणि त्याच कपड्याचा यूज करून आम्ही सर्व स्वच्छ केलं फॅन वगैरे. तर माझ्या रूममध्ये पण मी त्याच्याने स्वच्छ केलं आणि खूप छान आहे ते, म्हणजे यूज करायला पण एकदम सोपं आहे आणि वापरायला पण खूप छान आहे. तर रियुजेबल आहे आणि ते. तर सर्व झाल्यानंतर पूजाने मग बेडवरची गादी उचलून ठेवून दिली साईडला, कारण मग बेडरूम म्हणजे बेड पण झटकायचा होता आणि पुसायचा पण होता.
कारण एकदा झटकून पुसून झाल्यानंतर बारीक बारीक धूळ आपल्या बेडवर किंवा मग वॉर्डरोबवर पण जमा होते. तर ती पण स्वच्छ कपड्याने पुसून घेतली. आणि तोच रुमाल होता, तुम्ही बघू शकता. तर तो रुमाल आपण आहे ना धुवू पण शकतो. तर तुम्हाला दिसेलच तो सर्व धुवून वगैरे त्याच्यानेच आपला जसा कपड्याचा यूज असतो तर त्याच पद्धतीने त्याचा पण यूज होता. तर आम्हाला तर खूप जास्त आवडलं ते प्रोडक्ट. बेडरूममधले सर्व जे फर्निचर होतं तर ते सर्व पूजाने त्या कपड्याने पुसून घेतलं आणि स्वच्छ निघालं त्या कपड्याने. तुम्ही बघू शकता की म्हणजे अगदी चमकायलाच लागलेलं होतं. तर इकडे पूजाने त्यांचं वॉर्डरोब वगैरे पण आवरून घेतलं. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही ना स्टोर रूम पण सर्व आवरलं. आणि आता सर्व घरातलं सर्व कामही आवरून झालेलं होतं. जे एक्स्ट्राचं सामान वगैरे होतं ते पण आम्ही टाकून दिलं, कारण मग पुन्हा पुन्हा तेच सामान ठेवायचं. त्या म्हटलं त्यापेक्षा जे एकदा काढून ठेवलेलं सामान आहे ते आपण टाकून देऊ. तर तुम्ही बघताय की पूजाचं स्वच्छ कपाट आवरून झालं. त्यानंतर मग तिने ना दरवाजा पण पुसून घेतला, कारण दरवाजा जर लोटलेला असेल तर त्यावर पण धूळ वगैरे जमा होत असते. तर चला, आता आमचं घरातलं पण सर्व आवरून झालं. उद्यापासून तुम्हाला छान छान अजून व्हिडिओ येतील. तर तुम्ही म्हणाल आज खूप कामच होते. तर हां, 2-3 दिवसापासून सारखे कामच चालू होते. त्यामुळं मग म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू आम्ही घरातली साफसफाई कसं काम आवरतो. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.